कुठं? डायरेक्ट पुण्यात. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका देगलूरचा ब्लॉगर. तर मी आलोय पुण्याला. आता इथूनच स्टार्ट करतोय ब्लॉगिंगसाठी, कारण थोडंसं अडचण होती म्हणून इथूनच स्टार्ट करतोय. तर ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा. ओके. सकाळ सकाळी आम्ही आलतो तळजाईला. लास्ट टाइम मी आलतो पण अमोल बघितला नव्हता म्हणून अमोलला घेऊन आलो. बोल, काय बोलत होता? मी म्हणलं एक चीज खाऊ घालतो, ते खायचं, ते कुठं भेटणार नाही. तिथं नाही घाला तर शिव्या खाणं. बघू आता काय चालवतोय. आता हे तांदळाचं काहीतरी दिसतोय, पण नाव काय मला पण नाही माहित. आता नवीन आहे माझं वेगळं. ओके, थोडं जवळ आहे. तर हा आधी वाटलं की हा तांदळाचा आहे, पण हा गव्हाचा आहे आणि फुल फायबर आहे याच्यामध्ये आणि टेस्ट ओके आहे. आणि त्याच्यावर तूप टाकलं आहे तर खूप भारी लागतोय. ओके, तिथून आम्ही निघालो. या डोंगरावरती जो समोर दिसतोय त्या डोंगरावरती निघालो. अर्धच डोंगर चढलो तर पुन्हा सिटी किती छोटी दिसते बघू शकता तुम्ही मित्रांनो. सो फायनली आम्ही डोंगरावरती पोहोचलो. थोडंसंच बाकी होतं तर आम्ही गाडी खाली ठेवली आणि तिथून चालत गेलो वरती. ह्या डोंगरावरती मी पहिल्यांदाच आलो तर मला पण नाही माहीत की हे कुठले देव आहेत. माझ्या अंदाजाने हे संत आहेत. नंतर आम्ही मेन मंदिराकडे गेलो. वरती खूप मोठा घंटा होता, त्या घंट्याला वाजवला. नंतर खालती कासव आहे आणि मध्ये गेलो तर इथं पूर्ण काचेने डेकोरेशन केलं होतं, म्हणजे कलरचे काचा वगैरे, आणि खूप भारी वाटत होतं. व्हिडिओमध्ये एवढं विशेष वाटत नाही पण समोर खूप भारी वाटत होतं. आणि या मंदिरचे एक वैशिष्ट्य आहे, एक छोटंसं होल आहे. किती पण मोठा माणूस असतो त्या होलमधून जातोच. आता माझ्या स्क्रीनवरती दिसत बघा पुढं. आणि त्या होलमधून जाताना शर्ट वगैरे काढून जावं लागेल, किंवा आपल्याजवळ जे पण कातडाची वस्तू आहेत जसं की बेल्ट वगैरे, पर्स वगैरे झालं ते सगळं काढून बाहेरच जावं लागेल. देव जे आहे ना काळीपूर महाराज, हा, हत्तीच्या कानामधून जन्म घेतले ते. अच्छा अच्छा. हे 9 देव आहेत. 36 कोटी देवाला भारी होते. नंतर आम्ही निघालो पुढच्या डोंगरावरती. या समोर जो दिसते स्क्रीनवरती त्या डोंगरावरती गेलो. ह्याच्या आधी आम्ही या मागच्या डोंगराकडे गेलतो. आता पुढे चाललोय. आता इकडे आलोय आम्ही दत्त मंदिरच्या इथं. मंदिरामध्ये एंट्री मारतात तिथं लेफ्ट साईडला पेंटिंग दिसतात. हे सगळे पेंटिंग आहेत, फोटो नाहीत किंवा बॅनर नाहीत. हे सगळे पेंटिंग आहेत, सगळं हाताने काढलेले आहेत. एक मिनिट तुम्हाला थोडं जवळ जाऊन दाखवतो. नंतर आम्ही श्री दत्तांचं दर्शन करून घेतलं. त्यांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो बालाजीला. आता तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की बालाजीला, किंवा काही जणांना माहिती असेल की पुण्यामध्ये पण बालाजी आहे. मंदिराच्या गेट जवळ गेलो तर इथं पूर्ण हिरवं दिसायला लागलं. आणि मला पण प्रश्न पडला यार की एवढा डोंगरावरती इथं एवढं हिरवळ आहे. इतर मंदिरांपेक्षा सर्वात जास्त मला हा मंदिर आवडला. इथं खूप जास्त हिरवळ आहे आणि खूप थंड थंड हवा येत होती इथं. तुम्हाला मंदिर कसं वाटला कमेंट करून सांगा. आणि जर मंदिर आवडला तर आयडीला फॉलो करा. ओके मित्रांनो, मंदिराचे तर आता इथून मोबाईल वगैरे काढून घेणार आहे, त्यासाठी इथंच ब्लॉग स्टॉप करतोय म्हणजे एंड नाही करत आहे. ओके, आणि हा आहे मंदिर. दर्शन वगैरे केलं. नंतर तिथं काही क्लिप वगैरे काढता आले नाही मला, कारण आमचं मोबाईल लॉकरमध्ये होतं, कारण तिथं सिस्टम नाही फोटो वगैरे काढायचं. त्यामुळं त्या नियमानुसार आम्ही काही व्हिडिओ वगैरे काढले नाही. पण मित्रांनो तुम्ही नक्की जावा, तिथं खूप भारी मंदिर आहे. आता एवढं डोंगरावरती फिरून दर्शन केल्यानंतर तर ताण तर लागणारच, म्हणून आम्ही उसाचा रस पिण्यासाठी थांबलो. रस पिऊन आम्ही गेलो जेजुरीला. हो मित्रांनो, बरोबर ऐकलं तुम्ही. नंतर आम्ही गेलो जेजुरीला. आज आम्ही सगळे देव करणार आहे असं मला वाटतंय. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. भंडारा उधळून आम्ही आलो खाली. ज्यावेळेस खाली जातो त्यावेळेस पायानं थोडं बरं वाटत होतं, कारण वरती जाताना तर जाम फाटली होती. वरनं खाली आलो आणि चप्पल घातली. तेवढे चप्पल एवढं भारी सॉफ्ट लागायला लागले ना. तिथून निघालो आम्ही आता घरी जाता जाता एवढी भूक लागली का आम्ही बसलो जेवायला. मग आम्ही चौघेजण मस्तपैकी जेवून घेतो आणि जेवणामध्ये एवढं टाइम होतं का अंधारच पडून जातो. नंतर जिक्सर मधलं पेट्रोल कमी होतं म्हणून आम्ही जातो पेट्रोल भरण्यासाठी. नंतर बाहेर त्याच्यामध्ये पेट्रोल भरून आम्ही निघतो घराकडे जातात आम्ही जातो हल्दीरामला. आतमध्ये ज्यावेळेस एंट्री मारतो त्यावेळेस एवढे सारे प्रोडक्ट बघून मी पण शॉक झालो, कारण मला आधी असं वाटत होतं की हल्दीराम फक्त चिवडा आणि रसगुल्ले, गुलाबजामुन आणि नॉर्मल एक सोनपापडी वगैरे बनवतो असं. कॅश काउंटरला जो बसलेला होता तो आपल्या गावाकडचाच निघाला. ड्रायफ्रुट्सचे पेढे आणि रसगुल्ले घेऊन आम्ही निघालो हॉटेलला, कारण आम्हाला वापस भूक लागली होती. चला, तिथून आम्ही गेलो चायनीज कॉर्नरला आणि तिथं घेतले आम्ही 4 थम्सअप. नुसतं 4च नाही तर आम्ही टोटल 21 बॉटल घेतल्या थम्सअपच्या. आणि जेवणासाठी जे स्क्रीनवरती दिसते ते तेवढं मागवलं. काही बॉटल घेऊन गेला वेटर, आणि जो रेस्टॉरंटचा मालक आहे तो पण हसत होता की यांनी एवढं कसं काय पिलं. जेवण करून आम्ही आलो टेरेस वरती झोपण्यासाठी. बेडच्या शेवटला मी होतो आणि पडू नये म्हणून आकाश भाई माझ्यासाठी खुर्च्या लावतो. थँक्यू सो मच आकाश भाऊ. यार आम्ही पुण्याला आलो आणि तू आमच्यासाठी एवढं करतोय, एवढं टाइम देतोय, काम सोडून आमच्यासाठी राहिला असतो. थँक्यू सो मच भाऊ. तर मित्रांनो, अंतरण वगैरे झालं आता आमचं. आता आम्ही झोपणार आहे. तर आजचा ब्लॉग कसा आहे कमेंट करून सांगा. आणि आता एडिटिंग लागतो मस्तपैकी.
हां आणि आकाश काहीतरी बोलतो भाई. झोप. ओके मित्रांनो, तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.